मंत्री बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर आहेत। अमरावती जिल्हा नियोजन सभेची या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी 6 वाजता बावनकुळे पत्रकार परिषद देखील घेतील। अमरावती महापौर निवडीकरता भाजप कार्यकर्त्यांची बैठक पार पडेल। सहर शेखच्या वक्तव्याविरोधात सोमय्या आक्रमक झालेले आहेत। सोमय्या पुन्हा आज मुंब्रा पोलीस स्थानकात दाखल होणार आहेत तक्रार करण्याकरता। सोमय्या सहर शेख विरोधात तक्रार करण्याकरता आठवड्याभरात दुसऱ्यांदा मुंब्रा पोलीस ठाणं गाठताना दिसते। सामनाच्या अग्रलेखातून बदलापूरमधल्या घटनेवर निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। बदलापूरमधल्या अत्याचारावरून सरकारवर टीका सुद्धा होतीये। पाहूया आपण। बदलापुरात पुन्हा एका चिमुकलीचं लैंगिक शोषण करण्याचा प्रकार घडला। त्याकडे फक्त मानवी विकृती म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही। शाळा चालकांपासून सरकारपर्यंत सर्व यंत्रणांच्या शंढपणाचा हा परिणाम आहे असा शब्द वापरण्यात येतोय। आरोपीला सत्ताधारी भाजपच स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडत असेल तर चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृत नराधमांना धाक कसा बसणार? राज्यातील लाडक्या बहिणी लेकी सुरक्षित कशा राहणार? महाराष्ट्रात ना चिमुड्या सुरक्षित आहेत ना लेकी सुना। खुनी बलात्कारांना राज्यात कायद्याची भीती राहिलेलीच नाहीये। पुन्हा बदलापूर असं म्हणत सामनातून निषेध व्यक्त होतोय। ओशिवरा गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी अभिनेता कमाल खान पोलिसांच्या ताब्यात आहे। ओशिवरामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झालेला होता एका इमारतीवर। हा गोळीबार स्वतःचा परवाना असलेल्या बंदुकीतून कमाल खान यानं केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। प्राथमिक माहिती या सगळ्या संदर्भात प्राप्त झाल्यानंतर आता कारवाईला सुरुवात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।